हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. अनन्यास किचनमध्ये आज खूप दिवसानंतर खूप जास्त मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ येत नव्हते, त्याचं कारण असं की काम सोडल्यानंतर घरी तेवढं पुरेसं जेवण करायला, त्यातमध्ये शूट करायला वेळ भेटत नव्हतं. कारण आरवचं स्कूल, त्याला घेऊन जाणं, घेऊन येणं, त्याचं सर्व करणं अशामध्येच पूर्ण दिवस जात होतं. मग ते शूट करून राहूनच गेलं. पण मला काही लोक प्रत्यक्ष भेटून, काही लोकांनी DM करून, काही लोकांनी व्हॉट्सअप करून की वहिनी, ताई, तुमचे व्हिडिओ का पडत नाही, आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघायचो, तुम्ही खूप छान करताय, तुम्ही असे व्हिडिओ करत राहा, असे मला खूप लोक बोलायला लागली. सो मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा चालू करायला हवं आहे. जे काही मी घरी बनवेल, जे काही माझे काही थोडेफार आहेत कुकिंगचे आयडियाज, ते मी तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं. म्हणून मी आज साधी रेसिपी घेऊन आली आहे. माझ्याकडे रात्रीचं जे भात उरलं होतं ते मी साधं भात फ्राय न करता असं फ्राय राईसमध्ये फ्राय केलं. तर तुम्ही व्हिडिओ बघतायच, मी कॅप्शनमध्ये तुम्हाला सर्व डिटेल देईलच. तर मी त्यातमध्ये एक चायनीज म्हणून एक सॉस जी पावडर येते, ती एव्हरी सर्व रेस्टॉरंटमध्ये वापरली जाते, तुम्ही बघता. मी मिशोवरून ऑर्डर केली आहे. ही 1.5 चम्मच टाकलं ना तरी एवढी टेस्ट येते ना राईसला, अगदी म्हणजे राईसचं लुकच बदलून जातो. तुम्ही ही पावडर मिशोवरून नक्की मागवा. आणि प्रत्येक चायनीजच्या जे काही तुम्ही बनवाल ना त्याच्यामध्ये 1.5 चम्मच टाका. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, हॉटेलसारखी टेस्ट घरच्या घरी नक्की येते. व्हिडिओ आवडला असेल